नमस्कार. या विशेष भागात आपण एका अशा अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत ज्या संपूर्ण ब्रह्मांडाला बांधून ठेवते. हो, आपण बोलतोय गुरुत्वाकर्षणाबद्दल. ही एक अशी कथा आहे जी एका साध्या झाडावरून पडणाऱ्या सफरचंदापासून सुरू होते आणि आपल्याला विश्वाच्या गहन रहस्यांपर्यंत घेऊन जाते. विचार करा, हाच तो प्रश्न होता ज्याने एके दिवशी आयझॅक न्यूटन यांना विचार करायला भाग पाडलं. एक साधं सफरचंद नेहमी सरळ खाली जमिनीवरच का पडतं, आणि मग आकाशात तो भला मोठा चंद्र आहे, तो खाली का पडत नाही? याच एका साध्या प्रश्नामध्ये एका मोठ्या शोधाची ठिणगी दडली होती. चला तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, एक सफरचंद आणि चंद्र. इथे आपण न्यूटनच्या त्या कल्पनाशक्तीच्या भरारीबद्दल जाणून घेऊया, जिथे त्यांनी जमिनीवरच्या एका छोट्या फळाला आकाशातल्या विशाल चंद्राशी जोडलं होतं. न्यूटनचा तो विचार खरंच क्रांतिकारक होता. त्यांनी कल्पना केली की जी शक्ती सफरचंदाला झाडावरून खाली खेचते ती फक्त त्या झाडापुरती मर्यादित नसेल तर काय होईल जर तिची ताकद खूप दूरवर अगदी चंद्रापर्यंत पोहोचत असेल? कदाचित तीच शक्ती चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला लावत असेल. पण कोणतीही वस्तू सरळ रेषेत न जाता गोल का फिरेल? यासाठी आपल्याला अभिकेंद्री बल ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. कल्पना करा, तुम्ही एका दोरीला दगड बांधून गोल गोल फिरवत आहात. तो दगड गोल का फिरतो? कारण ती दोरी दगडाला सतत आतल्या बाजूला म्हणजे केंद्राच्या दिशेने खेचत असते. हेच आहे अभिकेंद्री बल. आता चंद्राच्या बाबतीत विचार करा. त्याच्यासाठी ती अदृश्य दोरी कोणती असेल? तर ती आहे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती. पृथ्वीचं हे सततचं आकर्षणच चंद्राला आपल्या कक्षेत बांधून ठेवतं. जरी गुरुत्वाकर्षण नसतं ना, तर चंद्र कधीच सरळ रेषेत अवकाशात निघून गेला असता. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, न्यूटनचा वैश्विक नियम. इथे आपण पाहणार आहोत की न्यूटनने आपल्या या विचारांना एका साध्या पण अत्यंत शक्तिशाली गणिती सूत्रात कसं मांडलं. एक असं सूत्र जे फक्त पृथ्वी आणि चंद्रालाच नाही तर संपूर्ण विश्वाला लागू होतं. हे सूत्र बघायला कदाचित अवघड वाटेल, पण त्याची कल्पना खूप सोपी आहे. ते सांगतं की विश्वातली प्रत्येक गोष्ट दुसऱ्या प्रत्येक गोष्टीला स्वतःकडे ओढतीये, आणि ही ओढ दोन गोष्टींवर अवलंबून असते: वस्तूंचं वस्तुमान किती आहे आणि त्यांच्यातलं अंतर किती आहे. वस्तुमान जेवढं जास्त तेवढी ओढ जास्त, आणि अंतर जेवढं जास्त तेवढी ओढ कमी. किती सोपं आहे. आता तिसरा भाग, केप्लरच्या कोड्यांची उकल. बघा, न्यूटनचा नियम फक्त एक सिद्धांत नव्हता, तर तो अनेक वर्षांपासून न सुटलेल्या एका कोड्याचं उत्तर होता. खगोलशास्त्रज्ञांना ग्रह कसे फिरतात हे माहीत होतं, पण ते असेच का फिरतात याचं कारण न्यूटनने दिलं. न्यूटनच्या आधी योहान्स केप्लर यांनी ग्रहांच्या हालचालींचे 3 नियम मांडले होते. त्यांनी सांगितलं होतं की ग्रह लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात, त्यांचा वेग कमी जास्त होतो. पण हे सगळं का घडतंय, या नियमांमागे कोणती शक्ती काम करतेय, याचं उत्तर मात्र कोणाकडेच नव्हतं. आणि इथेच न्यूटनच्या प्रतिभेची खरी कमाल दिसते. त्यांनी काय केलं, त्यांनी आपला गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि वर्तुळाकार गतीसाठी आवश्यक असलेलं अभिकेंद्री बलाचं सूत्र ही 2 वेगळी समीकरणं घेतली आणि त्यांना एकत्र जोडलं. आणि काय आश्चर्य, थोडं गणित केल्यावर जे उत्तर मिळालं ते होतं केप्लरचा 3रा नियम. या एका क्षणात त्यांनी सिद्ध केलं की ग्रहांच्या फिरण्यामागे फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षणच आहे. चला, आता हा वैश्विक नियम आपल्या पायाखालच्या जमिनीवर आणूया आणि बघूया की तो आपल्या रोजच्या आयुष्यावर कसा परिणाम करतो. भाग 4, पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण. इथे आपण एक खूप महत्त्वाचा फरक समजून घेऊया, वस्तुमान आणि वजन यातला. आपलं वस्तुमान म्हणजे आपल्या शरीरात असलेलं मूळ द्रव्य, ते आपण विश्वात कुठेही गेलो तरी बदलत नाही. पण आपलं वजन म्हणजे काय, तर ते गुरुत्वाकर्षणाने आपल्याला किती जोरात खेचलं जातंय ते मोजमाप आहे. म्हणूनच चंद्रावर आपलं वस्तुमान तेवढंच राहतं, पण वजन मात्र खूप कमी भरतं. आपण नेहमी ऐकतो की पृथ्वीवर वस्तू खाली पडतात. त्या एका विशिष्ट दराने खाली पडतात, ज्याला जी असं म्हणतात. याचं मूल्य आहे साधारणपणे 9.8 मीटर प्रति सेकंड वर्ग. याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, जर हवेचा कोणताही अडथळा नसेल तर एक पिसाचा तुकडा आणि एक मोठा दगड एकाच वेळेस जमिनीवर पडतील. आता हा तक्ता बघा, किती इंटरेस्टिंग आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून माउंट एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत जीच्या मूल्यात जवळजवळ काहीच फरक पडत नाही. पण जसजसं आपण अजून उंच जातो, जसं की हवामान उपग्रहाच्या उंचीवर, तेव्हा गुरुत्वाकर्षण थोडं कमी होतं, आणि दूरसंचार उपग्रहाइतकं दूर गेल्यावर तर ते बरंच कमी होतं. अर्थात तरीही ते उपग्रहाला कक्षेत ठेवण्याइतकं नक्कीच शक्तिशाली असतं. आता एक भारी संकल्पना आहे, मुक्तिवेग. याला असं समजा की तुम्ही एक चेंडू हवेत फेकताय. तो थोडा वर जाऊन परत खाली येतो,
बरोबर. पण मुक्तिवेग म्हणजे इतक्या प्रचंड वेगाने फेकणं की तो परत कधीच खाली येणार नाही. तो त्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाच्या पकडीतून कायमचा सुटेल. आणि आपल्या पृथ्वीचा मुक्तिवेग आहे 11.2 किलोमीटर प्रति सेकंड. विचार करा, एका सेकंदात 11 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर. याच किंवा यापेक्षा जास्त वेगाने आपली मंगळयान आणि इतर अवकाशयानं पृथ्वीच्या कक्षेबाहेर झेपावतात आणि मग ती कधीच परत येत नाहीत. आता 5वा भाग, चंद्राचे आकर्षण. गुरुत्वाकर्षणाचा एक असा परिणाम पाहूया जो आपण पृथ्वीवर रोजच्या रोज पाहतो आणि अनुभवतो. तो म्हणजे समुद्राला येणारी भरती आणि ओहोटी. आणि यामागे आहे चंद्राचं आकर्षण. हे घडतं कसं माहितीये तर गंमत अशी आहे की चंद्र पृथ्वीच्या जवळच्या बाजूच्या पाण्याला जास्त जोराने ओढतो. त्यामुळे तिथे पाणी फुगतं आणि भरती येते. पण त्याचवेळी पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला काय होतं, तिथल्या पाण्यावर चंद्राची ओढ सगळ्यात कमी असते. त्यामुळे ते पाणी जणू काही मागेच राहतं आणि तिथेही एक फुगोटा तयार होतो. म्हणून तर दिवसातून 2दा भरती येते. आणि आता आपण पोचलोय आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर, अवकाश काळातील गुरुत्वाकर्षणाचे प्रतिध्वनी. चला बघूया की न्यूटनच्या या महान शोधाने आधुनिक विज्ञानाचे दरवाजे कसे उघडले. न्यूटनच्या नियमातली एक सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे व्यस्त वर्ग नियम. हे समजायला थोडं अवघड वाटेल, पण कल्पना करा एका मेणबत्तीची. तुम्ही तिच्या जितके जवळ असाल तितका प्रकाश जास्त वाटेल. जसजसे दूर जाल तसतसा प्रकाश कमी होईल, कारण तो जास्त जागेत पसरतो. गुरुत्वाकर्षणाचं पण अगदी तसंच आहे. अंतर दुप्पट झालं की शक्ती 4 पटीने कमी होते. पण मग आले अल्बर्ट आइन्स्टाईन आणि त्यांनी तर गुरुत्वाकर्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला. त्यांच्या मते गुरुत्वाकर्षण हे खेचणारं बल नाहीये, तर वस्तुमानामुळे अवकाश आणि काळ यांच्या चादरीवर पडलेली एक प्रकारची वक्रता आहे. आणि जेव्हा कृष्णविवारांसारख्या प्रचंड गोष्टी एकमेकांवर आदळतात तेव्हा या चादरीवर तरंग निर्माण होतात. त्यांनाच आपण गुरुत्वीय लहरी म्हणतो. न्यूटनने आपल्याला ग्रहताऱ्यांचं गणित समजावून दिलं, पण आइन्स्टाईनमुळे सापडलेल्या या गुरुत्वीय लहरी या तर जणू काही विश्वाचे संगीत ऐकण्यासारखं आहे. या लहरींच्या अभ्यासाने आपल्याला विश्वाकडे बघण्याची एक नवी दृष्टी दिली आहे. आता प्रश्न हा आहे की यातून आपल्याला विश्वाची आणखी कोणती अज्ञात रहस्य उलगडणार आहेत. धन्यवाद.